सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळांची नाराजी। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। सागर बंगल्यावरील भेटीनंतर नाराज भुजबळांची माहिती। छगन भुजबळांबाबत आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न, तर तोडगा काढू, उपमुख्यमंत्री अजितदादा यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे ओबीसी नेत्यांचा एल्गार, भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचाही निर्धार। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याची सुद्धा माहिती। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राजकारण आणि पक्ष धोरणासाठी राहुल गांधींचा परभणी दौरा, त्यांना कुटुंबियांची कुठलीही सहानुभूती नाही, मंत्री संजय शिरसाट यांची टीका। मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत आणि इतर आज बीड आणि परभणीमध्ये जाणार। तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची, तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी। उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे आता राजकीय नजरेने सध्या पाहू नका, दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल, ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही, कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचीच निवड। बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुली, तर एमटीएनएल जंक्शन जवळील कोंडी आता टळणार। पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास आता सुसाट होणार। बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव वापरत सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर। छत्तीसगड सरकारच्या महतरी वंदन योजनेचा लाभ योजनेअंतर्गत घेतला, तर दर महिन्याला दिले जाणारे 1000 रुपये पाठवले जात होते। राज्यभरात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं, 11 महिन्यांमध्ये 1200 कोटी रुपये सायबर भामट्यांनी लुटले। मुंबई शहरात सर्वाधिक सायबर गुन्हे झाल्याची माहिती। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।